भरी दोपहरी में अंधियारा, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, परछाई से सूरज ही हार गया। अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलझाए, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए। समोर ते असं म्हणतात, हम पड़ाव को समझे मंजिल, जी परिस्थिती आहे, हम पड़ाव को समझे मंजिल, राजकारणातलं पद हे काय तुमचं शेवटचं सध्या नाही, त्याचं साधन आहे। हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, पड़ावमध्ये तुम्ही मजबूर राहिले, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोह जाल से, वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए। Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presents on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping, yeah, I'm country boy stepping, yeah, I'm country boy stepping, yeah, I'm country boy stepping. हाय, नमस्कार. आज आपण एक नवीन एपिसोड घेऊन आलो आहे आणि मी आज खूप स्वतःला सौभाग्य समजू स्वतःचा की माझ्यासोबत आजचे जे गेस्ट आहे हे एक ऑल इन वन अमेझिंग पर्सनॅलिटी आहे. त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट रमण सेनाड सर. सर. बाय प्रोफेशन हे एक ॲडव्होकेट आहे, त्याच्यानंतर ते अमेझिंग रायटर आहे, पण प्रोड्युसर पण आहे. त्यांनी खूप सारे मूवीजमध्ये ॲक्ट केलं आहे, नाटकांमध्ये काम केलं आहे वेगवेगळ्या. त्यांना संस्कृतचा खूप अभ्यास आहे. त्याच्यानंतर बिल्डरसुद्धा आहे, त्यांनी डेव्हलपमेंट आणि बिल्डिंग याच्यामध्ये पण खूप सारे प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकांना या गोष्टीमध्ये आजच्या काळामध्ये लोकांना माहिती नाही, पण सरांना आपली भगवद्गीता ही तोंडपाठ आहे, बाय हार्ट. म्हणजे मी आजपर्यंत तर असं कोणाला बघितलं नाही, खूप रेअर लोक बघितले असे की ज्यांना गीता पाठ आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पुरातन काळातले म्हणजे खूप आधीपासूनच्या काळातले शस्त्र असतात, आपल्याला माहिती आहे शस्त्र आपण लढतो, त्याच्यामध्ये सुद्धा सरांना माहिरत आहे. तर सरांना मी तुमच्या सगळ्यांच्या बिहाफमध्ये वेलकम करेन. त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कशा केल्या हे एक सगळ्यांना खूप मोठा क्वेश्चन आहे, ते पण जाणून घेऊ. तर सर, सगळ्यात पहिले तर तुम्हाला वेलकम की तुम्ही मला इतका तुमचा बिझी शेड्यूलमधून वेळ दिला आणि सगळ्या लोकांना खूप एक्साइटमेंट आहे सर तुमच्याकडनं जाणून घ्यायची की एक ॲडव्होकेट कडे कोणी विचारच नाही करत अशा नजरेने बघताना की तो व्यक्ती ॲक्टर असू शकतो, प्रोड्युसर असू शकतो, बिल्डर पण असू शकतो. तर हे कसं काय करू शकले तुम्ही आणि म्हणजे इतक्या बिझी वेळेमध्ये इतके सगळे स्किल्स कसे डेव्हलप केले, तर प्लीज मला सगळं सांगा. नमस्कार. नमस्कार. कसं आहे, एका दिवसात हे काही सगळं डेव्हलप होत नसतं. नाही. तुम्हाला लहानपणापासून तुमच्यावर होणारे संस्कार, करेक्ट. तुम्हाला मिळणारे अनुभव, तुम्हाला मोठ्या लोकांकडून, काही लोकांकडून, अभ्यासातून, वाचनातून जे काही येतं, त्यातून तुम्ही जे घेत असता, त्याच्यातून तुम्हाला वाटतं की मला हे पण आलं पाहिजे, मी याच्यात पण गेलं पाहिजे, मग त्याच्यात पण गेलं पाहिजे. आणि मग त्या पहिलेपासून त्याच्यामध्ये करता 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 की मला हेही करायचं आहे, मला तेही करायचं आहे, मला ते, पण माझं एक एम पक्का आहे. असं पक्क करून आणि साईड बाय साईड बाकी पण गोष्टी आपण आपल्या जीवनात आत्मसात करत गेलं तर मल्टीटास्किंग आणि तुम्हाला त्याला काय म्हणता येईल की स्किल्स डेव्हलप करता येतात आणि म्हणून निर्णय क्षेत्रात तुम्हाला काम करता येतं. कसं आहे की आमची आई तर लवकर गेली. आमची आई मोठी धार्मिक होती, त्याच्यामुळे धार्मिकतेचे सगळे संस्कार आम्हाला तिच्याकडनं मिळाले. म्हणजे असं एकही व्रत नसेल की जे कोणी पार्वतीने केलं असेल, सत्यवतीने केलं असेल, ते सगळे व्रत आमच्या आईने केले. आणि ते आम्ही मध्ये इंटरव्ह्यू करेल, तुम्ही नागपूरचीच फॅमिली? हा, आम्ही बेसिकली नागपूरचेच. अच्छा. तर त्याच्यामुळे ती धार्मिकता आमच्याकडे. आणि आमचे वडील हे चालते फिरते इन्स्टिट्यूशन होतं. हो. ते उत्कृष्ट म्हणजे कृषी तज्ज्ञ होते, इतिहासकार होते आणि अनेक लोकांना मदतीचा हात देणे, त्यांचा असा दरबार भरला असायचा. म्हणजे ते राजकारणामध्ये बाहेरून सगळ्या लोकांना तयार करायचे. म्हणजे एक काळ असा होता की जेव्हा जनसंघाचे आणि
जनता पार्टी होती त्यावेळेस अच्छा. 80च्या त्याच्यामध्ये हारण्याचीच बाजू होती. पण हम्म. तेव्हा देखील त्यांना निवडणूक तुम्ही लढता का आमदारकी, आणि माझ्याकडे माझा बाकीचा परिवार आहे, मोठा परिवार आहे, पण हम्म. आपण यांना उभं करू आणि आणून निवडू. वा. अशा तर ते पाठीमागे राहायचे, पण ते समाजामध्ये लोकांना सतत काहीतरी देत असायचे, लोक तयार करत असायचे. ते मी रोज, आणि त्यांच्या हाताखाली मी सतत नाचायचा. चहा आण रे, पाणी आण रे, हे पोचवून दे रे, ते आणून घे रे. तर त्यांच्या संस्कारातून हम्म. आणि माझ्या जीवनावरती माझ्या आईवडिलांचा खूप पगडा आहे. आणि सामाजिक कार्याची जी सगळं प्रेरणा आहे हम्म. ती माझ्या वडिलांकडून मला प्राप्त झाली. पण ती आमचे वडील इतिहासकार पण होते. पेशवाई असेल, राजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, आणखीन महाराणा प्रताप असतील, त्याच्या गोष्टी ते आम्हाला सांगायचे, व्यवहार ज्ञान सांगायचे. संस्कृत पंडित होते. बापरे. तर त्याच्यामुळे त्यांच्यातून बरंच काही घेता 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 मग काही महापुरुषांचे पण आपण जेव्हा वाचन करत गेलो, अभ्यास करत गेलो, तर त्या सगळ्याच्यातून हे निरनिराळ्या क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त झाली आणि काम करतो. कारण काय असतं ना सर, मी जितक्या लोकांचा म्हणजे एक रिसर्च बघितला, जे पण खूप सक्सेसफुल असतात ना, हे लोक ना कुठे मतलब म्हणजे देवाशी आणि एका स्पिरिच्युअलिटीशी जुळलेले असतात आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पर्सनॅलिटीवरती दिसतो. तर ते मला तुमच्यात जाणवतं. तुमच्या जसं तुम्ही सांगितलं, तुमच्या आईमुळे स्पिरिच्युअलिटी, देवधर्म हे सगळं तुम्ही करता आलाय. आणि एक लिडरशिप क्वालिटी, पॉलिटिक्स, मल्टिपल ग्रास्पिंग पॉवर, त्याच्यानंतर तुमचं लर्निंग मला खूप दिसतं आहे. कारण की आज तुम्ही ॲडव्होकेट या फील्डमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप नवीन 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 सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात ॲड ऑन करावं. आत्मसात करावं लागतात. तर ह्या दोघांचं मिक्सचर एक पर्सनॅलिटी म्हणून मग आता मला ते कळत आहे की असं का इतक्या सगळ्या गोष्टी बघा, करू आले. आता जसं तुम्ही म्हटलं ना, सामर्थ्य आहे चळवळीचे, हम्म. जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हा. तो जो आहे ना, हा धागा, हम्म. सामर्थ्य चळवळीचं आहे, पण भगवंताचं अधिष्ठान पाहिजे, हम्म. म्हणजे ते सगळं सिद्ध होतं. हा भाग आहे. मला अजून एक मी ऑब्झर्व केलं तुमच्यामध्ये सर, मी जेव्हा तुमच्याबद्दल थोडंसं वाचत होतो आणि आता हे जे आपलं डिस्कशन मध्ये तुम्ही जेव्हा सांगितलं, काय असतं ना की आपण इन्स्पिरेशन खूप लोकांकडनं घेतो, किंवा मला एखादा फुटबॉलर आवडतो, एखादा क्रिकेटर आवडतो, एखादा ॲक्टर आवडतो, तर मी त्यातल्या सर्टन गोष्टी ज्या मी करू शकतो त्या मी त्यांच्याकडनं ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मी तुमचं इंट्रोडक्शन देत होतो तेव्हा मी बघितलं की तुम्ही खूप ड्रास्टिक फील्डमध्ये एक्सपर्टीज आहे. म्हणजे ॲडव्होकेट आहे, तर इकडे एकदम ड्रास्टिक असं आहे की ॲक्टर आहे. हां, एक संस्कृतमध्ये ज्याला खूप अभ्यास आहे, तो व्यक्ती बिल्डर डेव्हलपर पण आहे, है ना? त्याच्या व्यतिरिक्त तो व्यक्ती लोकांसाठी काम करायला सुद्धा तयार आहे. आणि ह्याचा रिसर्चमध्ये कळलं की तुम्ही खूप पहिलेपासून पॉलिटिक्स मी शब्द वापरणार नाही कारण तो रॉंग आहे, बट तुम्ही लोकांसाठी खूप कामं करण्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. तर काय असतं, जसं मी म्हटलं की खूप लोकांना आयडिओलॉजी तुम्ही फॉलो करता, तर मला तुमच्यामध्ये ना कमीत कमी असं वाटतं की तुम्ही 5-6 लोकांना असं तुमचं आयडल मानता का, की तुम्हाला हे इन्स्पिरेशन एक्झॅक्टली कुठून मिळालं? नाही नाही, बघा, चांगलं काम करणारा जो व्यक्ती असतो, किंवा ज्याला देशप्रेम म्हणजे असतं, म्हणजे आता जसं सांगायचं झालं की सावरकरांचं जे वाक्य आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. म्हणजे मग त्या देशासाठी मला पण काही कर्तव्य आहे. देशाने तर आपल्याला सगळंच दिलं आहे, तर मी देशाला काय देतो आहे, तर देशाप्रती माझं काही कर्तव्य असलं पाहिजे. तर मग देशाप्रती, समाजाप्रती, या राष्ट्राप्रती आपण कर्तव्य करत असताना, आणि मग आपल्या आधी अनेक वर्षांपासून हे जे काही महापुरुष होऊन गेले, तर त्यांचं आपण जेव्हा वाचन करतो, रामायण महाभारतापासून तर आता 200-500 वर्षापर्यंत जर तुम्ही बघितलं, म्हणून मग त्यांचा पगडा आपल्यावरती असतो. जसं माझ्यावरती मला छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, लोकमान्य टिळक आहेत, गंगाधर टिळक, त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद आहेत, अशा डॉक्टर हेडगेवार आहेत, परमपूज्य डॉक्टर हेडगेवार, गोळवलकर गुरुजी. मी म्हणजे शिशुअवस्थेपासून संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे ते अंगभूत झालं त्यांच्या. तर ते सगळ्या लोकांचा पगडा, विचारांचा, त्यांचे ते संस्कार आणि त्यांचे विचार, असं हे करत करत माणूस तयार होत जातो त्यावेळेला. तर काय झालं की एक आयडियल माणूस कुठेतरी आपल्याला दिसतो, त्याच्यामध्ये आपण पाहतो. जसं सिनेमा बघताना तो प्रत्येक माणूस सिनेमा बघताना त्या हिरोमध्ये स्वतःला बघत असतो, आहे की नाही? असं आपण राष्ट्राप्रती, समाजाप्रती जीवन जगण्याचं जेव्हा आपण ठरवलं, तर तिथला कुठेतरी आपले हिरो असतात. निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज हे आपले हिरो असू शकतात, बिलकुल. आहे की नाही?
सरदार पटेल आपले हिरो असू हो. शकतात. तर अशा निर्णय लोकांकडून आपण ते घेत जातो आणि समोर जातो. म्हणून मग तुमच्यामध्ये इतके हे सगळे लोक ज्यांचे इम्पॅक्ट तुमच्यावरती पडत गेला आणि तुम्ही एक ग्रूम होत गेले त्याच्यातून तसे. आपली जडणघडण होत गेली. आता शिक्षण घेत असताना माझं BCom झालो, MCom केलं, MA केलं, LLB केलं, DBM केलं, DIRPM केलं. तर ह्या डिग्र्या घेत राहिलो. तर तेव्हा समोर 2 लोक होते. अच्छा, बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या डिग्र्या, त्यांचं योगदान देशाप्रती, संविधान हा तो एक अल्टिमेट भाग आहे. पण त्यांच्या जर डिग्र्या पाहिल्या तर 2 ओळीत मावणार नाही एवढ्या डिग्र्या आहेत. हो, एवढ्या आपण घेऊ शकत नाही, पण त्यांच्यापासून आपण प्रेरणा तर घेऊ शकतो. करेक्ट. त्यावेळेस आम्ही स्टुडंट पॉलिटिक्समध्ये असताना, पण अर्थात सिनियर होते, पण डॉक्टर जिचकार त्यांच्याजवळ किती डिग्र्या होत्या. तर पहा यांच्याजवळ एवढ्या आहेत, माझ्याजवळ पण 4 असल्या पाहिजे बा डिग्र्या. मी पण केलं पाहिजे. एक चांगलं कुठलं जे असेल त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. हा तर मी सांगत होतो की आमच्या घराण्यावरती आमचे वडील असतील, काका असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो पगडा होता त्याच्यातून आम्ही घडत गेलो. बरोबर. तर मग स्वाभाविकच बाहेर गेल्यानंतर कॉलेज झालं, म्हणजे शाळा आटोपली आणि विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलो. बापरे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर वयाचं काय 11वी मध्ये वयाचं 16-17 वर्षाचं वय असेल तेव्हा पहिली निवडणूक लढली. बाप. निवडून आलो. कसं असतं की ते निवडणूक लढायची म्हणजे 4 लोकांना सोबत घेऊन जायचं आहे. करेक्ट. आजच्या सारखा प्रकार त्यावेळेस नव्हता की बा त्यांना गठ्ठा करून घ्यायचं आणि काहीतरी पार्टी द्यायची म्हणजे ते आपल्याला वोट देतील अशातला भाग नाही. आमच्या इथे कसं होतं, एक त्याला काय शब्दप्रयोग होता बा, की वर्षभरामध्ये तुम्ही केलेले दांड्या मारल्या, तोडफोड केली तर त्याला काहीतरी प्रमाणपत्र नाही पैसे लागायचे. हो. किंवा त्याला काहीतरी शब्दप्रयोग होता. त्याला क्वेश्चन मनी म्हणासारखे त्याला ₹75 लागला, त्याला ₹100 लागला, त्याला ₹50 लागला. तर ती पण एक दुकानदारी होती की बा ते मला सर यार भाऊ मला की नाही यार ₹75 लागला, थोडंसं कमी करू दे ना सरांशी बोलून. अरे सर हा चांगला पोरगा, याला भरायचे पैसे नाही, ₹50 करून द्या ना. तर त्याचं ते फाईन सारखं त्याला कमी करून द्या. म्हणजे 4 लोकांना जमा करणे, त्यांचं मन राखणे, त्यांचं काम करणे, ते बाळकडू आता काय म्हणजे कॉलेजचे इलेक्शन्स बंद झाले. त्यावेळेस आम्ही त्या जडणघडण म्हणजे त्यावेळेला गेल्यापासून जर तुम्हाला निवडणूक लढायचं तर 4 माणसं जमा करायची आहेत, त्यांचं काम करायचे आहे, त्यांची सेवा करायची आहे, त्यांची मनं जिंकायची आहेत याच्यातून. आणि सांगितलं की एवढ्या सगळ्या लोकांचं हे असल्यामुळे, प्रभाव असल्यामुळे आंदोलनकारी कुठल्याही विषयामध्ये समोर जायचं. विद्यार्थी परिषद 17व्या वर्षी पहिल्यांदा अरेस्ट झालं. अरेस्ट झाले? 17व्या वर्षी आंदोलनात पहिल्यांदा अरेस्ट झालं विद्यार्थी झाशी राणी चौकामध्ये. अनेक वर्षापर्यंत त्याची केस चालत राहिली. तर अशी माणसाची सुरुवात होते. पण कसं आहे की बेसिकली संघर्ष, आंदोलन, देशाप्रती, समाजाप्रती काम करणे आणि सेवाभाव. माणसाला कसं आहे की सेवाभाव, शुद्ध चारित्र्य आणि सेवाभाव असणं गरजेचं आहे. तर त्या जडणघडणीतून तयार झालो. तर हे करताना मग हळूहळू बोठवताना लोक की बा कुठे पाण्याची समस्या आहे, कधी झालं की बा आपण एक चांगला कार्यक्रम घेतला पाहिजे. गणपती तर सगळंच घेतात, चांगला आहे, मग आपण भारत माता पूजन घेतलं पाहिजे का, त्याच्यातून समाजाला जोडता येईल का. जसं जसं माणसाचं वय वाढत गेलं, दृष्टी मोठी होत गेली, त्या दृष्टिक्षेपामध्ये नागपुरात दहीहंडी आम्ही सुरू केली. तर नागपुरात तेव्हा हार्डली 2-3 दहीहंड्या होत्या. तेव्हा काही ₹1,00,000 प्राइज नव्हतं. आमचं प्राइजच 5,000 आणि 8,000 होतं त्यावेळेस. ठीक आहे. परंतु नागपुरातली पहिली महिलांची दहीहंडी ही आम्ही आमच्या लोकमान्य सांस्कृतिक क्रीडा मंडळाने सुरू केली. अरे वा. की नवीन काहीतरी समाजाला काहीतरी देत राहिलं पाहिजे. मग मला आमचं हे झालं की मला तेव्हा काही संपन्नता नव्हती एवढी सगळी त्या काळामध्ये. रायफल शूटिंगचा शौक आला. आता ग्रॅज्युएशन होऊन गेलं. त्यावेळेस काय आजच्यासारखं शाळांमध्ये रायफल शूटिंग, पण ते रायफल शूटिंग कुठून घेता येईल, काय घेता येईल. आणि मग माझे एक NCCचे सर होते. म्हटलं सर मला रायफल, म्हणे रे त्याला तर हे लागतं, लायसन्स लागतं, तुला घेता येईल. लायसन्ससाठी प्रयत्न केला, ते मिळालं नाही वगैरे सगळं झालं. मग म्हटलं अरे एअरगन घे ना तू. एअरगन घेतली, त्याची प्रॅक्टिस केली. म्हटलं यार हे चांगलं आहे, शौर्य आहे, तर हे समाजात गेलं पाहिजे. मग शौर्य शिबिर सुरू केलं. मग लोकांना म्हणजे मला जे आवडतं ते शौर्य समाजाच्या रक्षणासाठी, म्हणजे जे पोलीस डिपार्टमेंटचं जे ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खलदिग्रहणाय,
चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचं निर्दालन करण्यासाठी. तर त्याच्यावरती किंवा समाज पण आपल्या आपण तयार होण्याची. मग ते झालं. मग त्याच्यात जोड आता 20-22 वर्ष झाले आम्ही अजूनही आमचं शौर्य शिबिर सुरू आहे. त्याच्यामध्ये आम्ही दंडयुद्ध, रायफल शूटिंग, आर्चरी अशा अनेक गोष्टी, रॅपलिंग सगळं ह्या गोष्टी शिकवतो. तो समाजामध्ये ते म्हणजे आता हे समाजाला म्हणजे देशाप्रती काय केलं पाहिजे, समाजाप्रती काय केलं, समाजामध्ये शौर्य पण निर्माण झालं. संस्कृत शिबिर घेतो की जेणेकरून लोकांमध्ये संस्कृतीचा पण संचार झाला पाहिजे, त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे. अशा अनेक गोष्टी म्हणजे म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रामध्ये अशा निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. नाटकाची अशीच ऑफर आली, तो नाटकात काम करतो का? तर म्हटलं यार मला जमेल का? मी तर लहानपणी कोणत्या तरी संस्कृत शिबिराला गेलो, त्या तिथे तिकीटवालं ते एका नाटकात काम केलं, नंतर तर काही नाटकात काम नाही केलं. तर म्हणजे नाही करू शकतोस तू. तो वयाच्या 36व्या वर्षी नाटकात काम सुरू केलं. बापरे. तेव्हा मला कुठलंही करण्याला काही हे नसतं, एज एज रेस्ट्रिक्शन नसतं, करू शकतात. आणि तिथून तो अभिनयाचा प्रवास सुरू झाला. अनेक नाटकं, राज्यस्तरीय नाट्य केले आणि ऍडव्हर्टाइजमेंट केल्या, कमर्शियल्स ॲज अन ऍक्टर. चित्रपटामध्ये काम केलं, मग स्वतःचा चित्रपट प्रोड्यूस केला, स्वतःच्या चित्रपटानंतर दुसऱ्यांच्या चित्रपटांमध्ये काम केलं. असं म्हणजे त्या क्षेत्रात पण काम केलं. असं निरनिराळ्या क्षेत्रात काम करत असताना माणसं जोडणे आणि तिथे कसं आहे, मी असं मला सांगितलं की आमची जडणघडण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे संघाचं कसं आहे की कार्यकर्ता चांगला तयार झाला पाहिजे आणि त्यांनी त्याच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं पाहिजे. करेक्ट. तर मग तो कुठल्याही क्षेत्रात जो तो व्यवसाय पण करेल तर त्यांनी त्या एथिक्सनी व्यवसाय केला पाहिजे. बरोबर. तर म्हणून आम्ही त्या मुशीतून तयार झालो आणि निरनिराळ्या क्षेत्रामध्ये माणसं जोडणे, तिथल्या अडचणी दूर करणे आणि समाजाला काहीतरी देणे, असं सातत्याने कार्य ते वर्षापासून चालू आहे. मी अजून म्हणजे आता हे तुम्ही जेव्हा सांगताय इतकं सगळं अचीव्ह केल्यानंतर ना, तर हे 1-2 सेकंदात तुम्ही आम्हाला 3 सेकंदात आम्हाला खूप इझिली सांगून दिलं. पण मी जेव्हा ऑडियन्स जेव्हा हे बघतील आणि विचार करतील की इतक्या गोष्टी शिकायला, त्याच्यामध्ये मास्टरी करायला, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं एक फुल टाइम जॉब जसं प्रोफेशन असतं ते असताना हे करणं इतकं सोपी नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मल्टीटास्किंग पाहिजे. तर मग तुम्ही इतकं सगळं कसं मॅनेज करायचे? मग तेव्हा वेळ कसा मॅनेज करायचे बेसिकली? बरोबर आहे. कसं आहे, माणूस कुठेही किती वेळ द्यायचा, एक टाइम मॅनेजमेंट, क्वालिटी टाइम आणि क्वांटिटी टाइम, हा जो फरक आहे की नाही. करेक्ट. एक एखाद्या म्हणजे आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलताना बोलतो ना, त्यांचे सलगी देणे कैसे असे, त्याचं सगळं त्याच्यामध्ये वर्णन आहे की बा एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्ही त्याला 5 मिनिटं भेटता, 3 मिनिटं भेटता आणि त्या माणसाबद्दल आपल्याला एक आकर्षण निर्माण होतं किंवा त्याबद्दल एक आदर निर्माण होतो किंवा कधी कधी तिरस्कार पण निर्माण होतो. तर तुम्ही पण ते दुसऱ्याबद्दलच हे करण्यापेक्षा मी 3 मिनिटात एका माणसाला भेटल्यानंतर त्याच्याबद्दल मला आत्मीयता निर्माण होणे, मला त्याच्याबद्दल आत्मीयता निर्माण होणे, हे पण तुम्ही कमी वेळात करू शकता. तसंच घरी पण वेळ देताना तुम्ही किती वेळ दिला पाहिजे, समाजात कोणत्या प्रोजेक्टसाठी बसल्यानंतर किती पाल्हाळपणा केला पाहिजे आणि कमी वेळामध्ये त्याचं फ्रुटफुल डिसिजन झालं पाहिजे. तर कमी वेळात टाइम मॅनेजमेंट आणि क्वालिटी टाइम जर प्रत्येक ठिकाणी दिला, वेळ वाया नाही घातला आयुष्यातला, प्रत्येकाचं तेवढंच आयुष्य आहे. तर त्या कमी वेळामध्ये जर तुम्ही जास्त ॲव्हरेज जर जीवनाचं काढू शकले, खूप मित्र जपतो, खूप मित्रत्व जपतो, म्हणजे मित्र पण तेवढेच आहे, व्यवसाय पण तेवढाच ताकदीने करतो आणि सामाजिक काम पण तेवढ्याच ताकदीने करतो. मग कसं झालं की तो मध्ये मध्ये शिवाजी महाराज संचारतात, बरोबर आहे की नाही. पोरांना शिकवायला गेलो लाठीकाठी, तर ते शिकवणारे आमचे मित्र होते, मोठ्या भावांचे मित्र. अरे म्हटलं म्हणे तू शिक ना, मी पण शिकतो. पुन्हा लहानपणी नाही शिकू शकलो, पोराला घेऊन गेलो आणि ते स्वतः पोरासोबत स्वतः आत्मसात केलं आणि ते समाजात देण्याचा प्रयत्न करतोय आपण आता. आखाडे सोबत राहून मंडळांसोबत आपण विद्या गेली पाहिजे समाजामध्ये, याचा प्रयत्न करतो. मग समाजाचे प्रश्न असतात. आता मला सांगितलं 17 वर्षी पहिल्यांदा आंदोलनामध्ये आतमध्ये गेलो, जेलमध्ये गेलो. राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये 17-18 दिवस पर्यंत अलाहाबादला नैनी जेलमध्ये होतो. त्याच्यामध्ये पहिल्या कारसेवेमध्ये आम्ही तिथे आतमध्ये होतो. अनेक आंदोलनं केली. पाण्याचा प्रश्न असो,
जसं जसं माणसाचा वय वाढत गेलं, समस्या वाढत गेला, दायरा वाढत गेला, पुढे आज बिजलीचा 2007-8 मध्ये असेल, तेव्हा खूप लोड शेडिंग होतं, प्रचंड लोड शेडिंग. 3-4 तास लाईट जायची. तेव्हा नागपुरात सगळ्यात पहिले लोड शेडिंग आंदोलन करणारा लोकजागृती मोर्चा आम्ही होतो समोर. लोड शेडिंग बंद करा. बरं, नुसतं लोड शेडिंग बंद करा, नुसती नारेबाजी फोडाफोडी नाही. आम्ही तिथल्या सगळ्यात सर्वोच्च अधिकारी, कोणता इंजिनिअरिंग संचालक होता तो, त्याच्याशी भेटलो आणि त्याला 20 सूत्री कार्यक्रम दिला की लोड शेडिंग तुम्ही कसं कमी करू शकता. मग आता हे मला कुठून कळणार? तर MSCBचे निवृत्त अधिकारी जे आहेत त्यांना बोलावलं, त्यांच्या मिटिंग्स घेतल्या, त्यांचे ओपिनियन्स घेतले की ह्याचं का होत आहे, काय अडचणी आहे, कुठून. तर आम्ही गेल्यानंतरच त्याच्या कॅबिनला 4 AC चालू होते. म्हणलं तुम्ही आमच्यावर लोड शेडिंग लादता आणि तुम्ही इथे 4 AC चालू ठेवता. तर हा अभ्यास. तर नुसतं आंदोलन करून नाही, तर त्याच्या समस्या आणि समस्यांचं निराकरण कोणत्या याच्यावर होतं, 20 बिंदू त्यांना आम्ही दिले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही की आता हे 2018 मध्ये मंदिर निर्मूलन, जे रस्त्यावरचे आहे किंवा पब्लिक प्लेसमध्ये जे मंदिर आहेत, बुद्ध विहार आहेत, ते हटवण्याचं काम चालू होतं. तर त्याच्या वेळेस आम्ही ताकदीने समोर खुदलो. मग मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, मग सत्ता कोणाची याचा पण विचार न करता की रिलीफ, ते प्रार्थना स्थळ आहे ना. जर ते ऐन रस्त्यातच येत असेल तर त्याला हटवलं पाहिजे. पण रस्त्याच्या कडेला आहे, परंपरेने आहे, 50 वर्षापासून लोक तिथे एका मैदानामध्ये येऊन प्रार्थना करतायत, ते मंदिर आहे. तर तुम्ही म्हणता की तुमची जागा आहे का, मला दाखवा ना, तर आम्ही तोडतो. हा कोणता सरकारी हुकूम झाला? त्याला थांबवण्यासाठी आम्ही JCB समोर उभं राहिलो. कुठे पोलीस फोर्स आला तर त्यांच्या समोर उभं राहिलो, हात नाही लगाना, पहिले हमको कुछ कम ज्यादा करो, बाद में जाओ मंदिर की तरफ हमारा. असं करून कितीतरी मंदिरं वाटाघाटी करून, त्याचा अभ्यास करून, GRचे अभ्यास करून, आणि त्या आयुक्तांना, त्यावेळेचा हिंदी साईड आयुक्त होता कॉर्पोरेशनचे, त्यांना म्हणलं तुम्हाला सगळ्यात पहिले सांगा, हा GR तुम्हाला मराठीमध्ये आहे, कळला का? याच्यात काय म्हटलंय तुम्हाला समजलं की समजून सांगू तुम्हाला? असं करून त्याला सांगून त्याच्या इथे आम्ही लोटागोटा आंदोलन केलं. तिथे आम्ही त्याच्या कॅबिन समोर देव मांडला आणि पूजा केली. तो म्हणे ऐसा क्यों कर रहे यहाँ पर? तुम्ही आमचे मंदिर जर पाडून राहिले तर आम्ही पूजा कुठे करणार? तुझ्या दरबारातून इथेच देव मांडला आणि इथेच पूजा करतोय. असं अभिनव आंदोलन की जेणेकरून लोकांच्या समस्या, समाजाच्या समस्या, अभ्यास आणि त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात की दोघांशी कोऑर्डिनेशन करून त्या समस्या कमी घ्यायला पाहिजे. नुसतं आंदोलन फोकसबाजी करण्यासाठी न करता त्याच्यातून रिझल्ट निघाला. म्हणजे कितीतरी मंदिरं, बुद्ध विहार आम्ही वाचवले त्याच्यामध्ये. असे अनेक आंदोलन आपण केलेले आहेत. कोरोनामध्ये म्हणाल तर कोरोनामध्ये असंच आमचे कार्यकर्ते, लोकजागृती मोर्चाचे, लोकमान्य मंडळाचे, आता सर काय केलं पाहिजे, आपण घरी बसून कसं होईल, युद्धजन्य परिस्थिती आहे, कोरोनाचं युद्ध आहे, तर आपण युद्धाच्या याच्यात घरी बसलं पाहिजे की सैनिक म्हणून बाहेर निघालं पाहिजे? म्हणून सैनिक म्हणून बाहेर निघालं पाहिजे. आम्ही रोज आमच्या एंडवरती स्वयंपाक बनवून रोज एक 500-600 लोकांना फूड पॅकेट्स द्यायचं. 57 दिवस पर्यंत 35-40 हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. रोज लोक वाट पाहायचे यांचा टिफिन येईल म्हणून. तर ते सेवा कार्य. CAAचं जेव्हा आंदोलन चालू होतं, जेव्हा लागू केलं आणि शाहीन बाग एकीकडे सुरू होतं CAAला विरोध करताना, पण नागपुरात सगळ्यात पहिली जाहीर सभा आपण घेतली की CAAला समर्थन करणार आहे. म्हणजे विरोधासाठी पण आंदोलन करतो आणि जे देशहिताचं कार्य आहे त्याच्याकरता पब्लिकला एकत्र करून त्याच्याकरता जाहीर सभाही घेणे, असे अनेक कामं करत आलो. असं सगळं आहे. नाही, मी आता ना बोलता बोलता काही गोष्टी नोटीस केल्या तुमच्यामध्ये. का बरं तुम्हाला तुमचं या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल फील्डच्या वेगळ्या त्या का पडल्या? ऍक्टिंग स्किल कामात पडली, ह्युमर दाखवायला MSBच्या व्यक्तीला. तुमचं LLBचं नॉलेज तुम्हाला काम पडलं एखाद्या व्यक्तीला रूल्स अँड रेग्युलेशन सांगण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला संघाचे संस्कार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचलेलं आहे, तर ते धाडस, ते करेज, ते तुमच्यामध्ये आलं. कारण मी तुम्हाला गेल्या 2-3 तासापासून तुमच्यावर बसतो, तर मला तुमच्यामध्ये असं कुठेच वाटलं नाही की हा व्यक्ती अग्रेसिव्ह पण होऊ शकतो. ज्या अर्थी तुम्ही म्हणाले की मी JCB समोर उभा झालो, मी तुमच्याशी बोलताना असं इमॅजिन नाही केलं, पण ती पर्सनॅलिटी तुमच्यामध्ये आहे. जेव्हा 17व्या वर्षी जो व्यक्ती जेलमध्ये जायची हिंमत ठेवतो, त्याच्यामध्ये तर मला हेच एक होतं. आणि सगळ्यात महत्वाची एक मी लोकांना पण मेसेज देईल की डोंट कम विथ द प्रॉब्लेम, कम विथ सोल्युशन. असं म्हणतात की तुम्ही जाताय कोणाकडे अप्रोच करताना,
तर तुम्ही प्रॉब्लेम नका घेऊन जाऊ. तुमच्याकडे सोल्युशन ओरिएंटेड तुमचा अप्रोच राहिला पाहिजे लाईफमध्ये. आणि आजचा मी कुठल्या पार्टीच्या पॉलिटिशियन्सला म्हणून म्हणत नाही, बट आजचा जो यूथ आहे आणि जे पॉलिटिक्स सध्या चालू आहे, हे लोक प्रॉब्लेम सांगतात आहे. सोल्युशन ओरिएंटेड कोणाचाच अप्रोच नाही आहे. तर हे फर्स्ट टाइम मी तुम्हाला पॉलिटिशियन म्हणून असं हे नाही करत आहे, बट मला तो एक तुमच्यामध्ये तो एक स्पार्क दिसतो की तुम्ही फोकस करताय सोल्युशन्स वरती. प्रॉब्लेम तर 100 आहे. मलाही 10 प्रॉब्लेम आहे. इथे यायला मला प्रॉब्लेम झाले, मी 10 प्रॉब्लेमची लिस्ट काढतो. पण सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच पाहिजे. आणि आता या सगळ्याच गोष्टी ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आता माझ्या डोक्यात जो प्रश्न येतो की आता तुम्ही काय करताय सध्या मग? म्हणजे आता वेळ कशाला देताय? आता काय फोकस आहे? बघा, एवढं सगळं काम करत असताना अनेक वेळेला धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक काम करत असताना राजाश्रयाची गरज असते. करेक्ट. तर कुठेतरी आपल्याला काम पडतं, मग कुठल्या तरी आमदाराकडे जातो, कुठल्यातरी खासदाराकडे जातो, कॉर्पोरेटरकडे जातो, मिनिस्टरकडे जातो की आम्हाला हे काम करून द्या, आम्हाला ते. तर म्हणून राजाश्रय जर असेल तर कुठलंही काम अधिक चांगलं होऊ शकतं. बरोबर. तर मग राजाश्रय शोधण्यासाठी प्रत्येक वेळेला मी पण म्हणजे सांगितलं ना, वयाच्या 17 वर्षी पहिल्यांदा निवडणूक लढलो. 11वीत CR झालो, फर्स्ट इयरला CR झालो. आणि हा अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही आता बोलले की बा विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. त्याच्यातून लॉ कॉलेजला जेव्हा गेलो, लॉ कॉलेजला पण इलेक्शन लढलो. फर्स्ट इयरला लढलो, सेकंड इयरला लढलो, UR लढलो. तर आम्हाला आत्ताचे जे आपले माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, ते आणि आम्ही समकालीन एका वेळेस लॉ कॉलेजला होतो. अच्छा. ते पण CR निवडून आले, मी पण CR निवडून आलो त्यांच्या वर्गातून, ते माझ्या वर्गातून मी. मग ते 5 इयर्सला होते, तर ते त्या वर्षी पहिल्यांदा UR लढले. अच्छा. दुसऱ्या वर्षी मी UR लढलो. तिसऱ्या वर्षी मी कॉलेजचा प्रेसिडेंट म्हणून लढलो. आणि ते सगळं निवडणुकीचं संचालन फडणवीस साहेबांच्या घरूनच, देवेंद्रजींच्या घरून. ते धरमपेठला कॉलेज आणि धरमपेठला त्यांचं राहणं. तर तिथून सगळं आमचं निवडणुकीचं संचालन व्हायचं. तर हे सगळं करत असताना, म्हणजे हे सामाजिक काम करत असताना, सामाजिक, धार्मिक, राजकीय असं काम करत असताना नाही का, राजकीय इच्छाशक्ती पण असते माणसाला. बरोबर. आणि राजाश्रयाची पण गरज असते. तर मला पण इच्छा झाली. मी पण वयाच्या 27 वर्षी भारतीय जनता पक्षाला तिकीट मागितलं. तर मला नाही मिळालं तिकीट. राजकारणात त्या फॅक्टरीतून तयार झालं. आता ती फॅक्टरी बंद झाली. म्हणजे स्टुडंट्स पॉलिटिक्स मधून नेते घडवणे, जे नितीनजी, देवेंजी पर्यंतची जी पिढी, आमची पिढी आहे, ती आम्ही त्या फॅक्टरीतून घडलेलो आहोत. आता ती फॅक्टरी बंद झाली. वर्गातला हुशार विद्यार्थी CR. ऐकीन तो पुस्तकी किडा आहे आणि तो CR कसा होऊ शकतो बा? पण तो झाला CR. पण आम्ही त्या फॅक्टरीतून घडलेले माणसं आहोत. तर म्हणून सतत निवडणुकीची इच्छा होती, म्हणूनच स्टुडंट पॉलिटिक्समध्ये आलो. बरोबर. पण पक्षाने कधी तिकीट दिली, कधी नाही दिली, कधी लेडीज वार्ड झाला, रिझर्वेशन केलं आणि ते राहिलं. पण इच्छाशक्ती राहिली. म्हणून मग आमच्या अनेक कार्यकर्त्यांचा आमचा संग्रह आहे, जमघट आहे. सगळ्यांनी म्हणून निर्णय घेतला की बा आपण नागपूर विभागाचं जे पदवीधर मतदारसंघ आहे, त्या पदवीधर मतदारसंघाची तयारी करायला काय हरकत आहे. त्या मतदारसंघाला नागपूरच्या फार मोठा वारसा आहे. माननीय देवेंद्रजींचे वडील गंगाधररावजी फडणवीस, त्यांच्यासोबत म्हणण्यापेक्षा माझे वडील आणि ते सोबत काम करायचे. आणि त्याच्यामुळे वडिलांसोबत मी सावलीसारखा राहायचो. त्याच्यामुळे गंगाधररावांसोबतही प्रवास करण्याचा, ग्रामीणमध्ये फिरण्याचा मला योग आला. अरे वा. तर गंगाधरराव त्या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी मध्ये होते. त्याच्यानंतर त्याचं प्रतिनिधित्व नितीनजींनी केलं, अनिलजींनी केलं. असे चांगले त्याला इतिहास त्याचा जर पाहिला आणि त्याचं जर स्वरूप पाहिलं तर चांगलं आहे. मागच्या काळात काही कारणास्तव मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्याच्यामध्ये यश आलं नाही. तर त्याची चांगली बांधणी केली पाहिजे असं 6 वर्षापूर्वीच लक्षात आलं. पक्ष म्हणून काय करायचं ते करेल, पण आपण व्यक्ती म्हणून त्याची तयारी केली पाहिजे. आणि त्या दृष्टीने भरपूर सारी तयारी पण केली. आणि लोकांना जशी त्याचं प्रोक्लेमेशन झालं, तर आपण अनेक फॉर्म लोकांना फोन करून, मोहीम राबवून, अनेक फॉर्म म्हणजे जवळपास माझ्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून 10 ते 12 हजार लोकांचे रजिस्ट्रेशन आपण त्याच्यामध्ये करून घेतले. कसं आहे की तो एक मतदारसंघ जो आहे, जो सुशिक्षित लोकांचा आणि दर्जेदार लोक, सुशिक्षित लोक हाऊसमध्ये जावे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. करेक्ट. राज्यघटनेचा. आता राज्यघटनेचा उल्लेख आल्याबरोबर मला
परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. तर मी कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे म्हणजे शिक्षणाच्या डिग्र्या घेतानाही बाबासाहेबांचा उल्लेख केला आणि मी कायद्याचा विद्यार्थी आहे म्हणजे मी संविधानाचा विद्यार्थी आहे. करेक्ट. बरोबर आहे का? त्याच्यामुळे माणसाच्या जीवनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची विद्वत्ता आणि त्यांचं संविधान हे तर निघू शकत नाही. ते अंगभूत घटक झाला माणसाचा. बरोबर. अशा अनेक प्रभाव असणाऱ्या लोकांमध्ये त्यांचं पण एक नाव आहे बरोबर. किंवा बाबासाहेबांचा पण एक प्रभाव माणसाच्या जीवनावरती राहतो. आता बघा, राजकीय जर विचार केला तर मी तो घाईघाईने जाऊन कस्तुरचंद पार्कमध्ये बसून अटलजींची सभा ऐकणारा कार्यकर्ता आहे. तो माझ्या त्या स्टुडंट पॉलिटिक्समध्ये असेल आणि नंतरच्या जीवनामध्ये माझे राजकीय कोणी आदर्श असेल तर ते माननीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी आहेत. वा. ते माझे पॉलिटिकल जे अजात शत्रू आहे की नाही, त्या सर्वच पक्षांमध्ये त्यांचे आदर होता आणि सर्वच पक्षांमध्ये त्यांचे मित्र होते. इतरही पक्षांचे लोक त्यांचे म्हणजे विरोधी पक्षात आहे किंवा सत्ता पक्षामध्ये आहे, विरोध तो जो असेल हाऊसमध्ये तो वेगळा, परंतु एक व्यक्तिमत्व म्हणून ते जे जवळीक होती आणि ते जे एक मॉडेल आहे भारतीय राजकारणामध्ये अटलजींचं जे मॉडेल आहे, तर ते माझ्याकरता ते रोल मॉडेल आहे. असं आहे. आणि वर्तमानात जर म्हणाल तुम्ही तर आजचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, माननीय नितीनजी, हे तर एकदम माणसांच्या म्हणजे आजच्या राजकारणामधले हे चांगले लोक आहेत की ज्यांच्याकडे पाहून आपण राजकारणात जावं असं आपल्याला वाटतं. सिरियसली खरंच. म्हणजे हे जरी असेल तरी पण पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये पण काही चांगले लोक असतात. तर त्या पण लोकांचा जसं म्हणजे राजीव गांधी होते त्या काळामध्ये, काँग्रेसचे होते, पण त्यांच्याबद्दल मला एक अट्रॅक्शन होतं. जॉर्ज फर्नांडिस साहेब होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आहेत, नितीन ठाकरे. तर असे अनेक लोक आहेत की जे आता म्हणजे विचारधारा वेगळी आहे. म्हणजे पवार साहेबांची आमची विचारधारा वेगवेगळी आहे, पण एक राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडून पण खूप सारखं घेण्यासारखं आहे. आहे की नाही? तर ते असे उच्च जे लोक आहेत त्याच्यातून अशा अनेक लोकांना, जॉर्ज फर्नांडिस साहेब कामगार नेते होते, तर ते एवढा मोठा नेता. तर अशा अनेक लोक राजकारणातले जे आहेत ते आपल्यावरती छाप सोडून जातात. आजचा जो तुम्ही पॉलिटिक्स बसता, कारण मला एक कळतं की तुम्हाला ना याच्याबद्दल खूप जास्त क्युरिओसिटी पण आहे, नॉलेज पण आहे आणि इच्छा पण आहे. आता जे होत आहे सध्याचं पॉलिटिक्स, आपण खूप पॉलिटिक्सच्या डीपमध्ये नाही जाऊ, बट तुम्हाला आत्ता जे सगळं बघताय ते कसं वाटतंय? म्हणजे शॉर्टमध्ये सांगा की आताचं जे पॉलिटिक्स वाटतंय तुम्हाला, जे काही चालू आहे समाजामध्ये, सगळ्या प्रॉब्लेम चालू आहे, सगळेजण परेशान आहे आणि काय, जसं मी सगळ्यांना सांगितलं की तुमच्याकडे दरवेळेस सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीचा, तर तुम्ही कसं बघताय आणि काय काय वाटतं तुम्हाला, काय सोल्युशन असायला पाहिजे याच्यासाठी? बघा, नवीन नवीन लोक येतात, नवीन नवीन विचार येतो. आजचं राजकारण असं आहे की कोणी म्हणजे 50% लोक, राजकारणातले 50% लोक यांना काही आयडिओलॉजीच नाही आहे. आज या पक्षात आहे, उद्या त्या पक्षात आहे, उद्या त्या पक्षात आहे, असे पाखरासारखी फिरतात इकडे तिकडे. आयडिओलॉजीसाठी आणि त्या विचारधारेसाठी काम करणारे फार कमी लोक शिल्लक राहतात. अशी सगळी अवस्था आहे. पण माझ्यासारखा जो व्यक्ती आहे, आम्ही राजकारणाकडे पाहताना की बा ज्या मुशीतून तयार झालोय, आपला जो राष्ट्रवाद आहे, आपला जो ध्येयवाद आहे, तो घेऊन चालणं देशाच्या हिताकरता, समाजाच्या हिताकरता. शेवटी राजकारण किंवा एखादं पद, राजकीय पद, हे काही ध्येय नाही आहे. हे एक साधन आहे समाज कार्य करण्यासाठी, राष्ट्र कार्य करण्यासाठी. एक ती सत्ता किंवा ते पद हे इन्स्ट्रुमेंट आहे, साधन आहे, ते काही पूर्ण निव्वळ साध्य नाही आहे. पण हे अनेक लोक विसरून गेले आहेत. त्यांना सत्ता मिळाली की त्याच्यात काय करून काय नाही, आणि प्रचंड जी काही आता बोलू नये, राजकीय भाष्य करू नये खूप जास्त, पण वातावरण खूप काही चांगलं नाही. ते चांगलं होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे राष्ट्रभक्त, देशासाठी काम करणाऱ्या लोकांनी राजकारणात येण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. तर जर का असा आपण विचार केला आणि जर जर जसं एक इमॅजिन करू आपण की अशी सिच्युएशन आली आणि मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही काय तुमचं प्लॅनिंग राहिलंय, की तुम्ही सांगितलं की कसं कसं सिच्युएशन आहे, पण तुमचं प्लॅनिंग काय राहील? आपण एक कन्सिडर करू तुम्हाला, जर का मी तुम्हाला ॲज एक लीडर कन्सिडर करतोय मी माझ्याच नजरेतनं एकदा,
तर तुमचं प्लॅनिंग काय राहील त्या कंडिशन? बघा, आता माझी पण इच्छा राजकारणाची असू शकते. इतक्या वर्षापासून आहे मी काम करतो आहे. तर मी माझ्याकरता मतदारसंघ निवडला, की हा मतदारसंघ असा आहे, की ज्याच्यामध्ये काम केल्यानंतर रिझर्वेशनमध्ये तुम्ही कटणार नाही आहे. कुठे लेडीज होणार नाही आहे. बरोबर आहे की? त्याच्यामुळे हा मतदारसंघ, आणि हा मतदारसंघ असा आहे, की जो पिंजून काम करण्याचा आणि बराच वेळ त्या एक व्यक्तीवरती काम करण्याचा आहे, आणि ते काम आपण सुरू केलेलं आहे. आणि मला इच्छा झाली, आमच्या सगळ्या लोकांनी त्याच्यावरती इच्छा व्यक्त केली, आपण असं केलं पाहिजे. म्हणून मग मी सर्वप्रथम माननीय नितीनजी आणि माननीय देवेंद्रजी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून, की मला त्याच्यात निवडणूक लढवायची इच्छा आहे, ते काम सुरू करतो, मग आपण भेटू. अजून वेळ आहे, 1 वर्ष वेळ होता त्यावेळेला. आता तर 6 महिन्यावर निवडणूक येऊन ठेपली आहे. तर त्यांच्याशी बोललो आणि त्याच्याप्रमाणे काम सुरू केलं. त्या सगळ्यांनी, आता माझे इतके जुने संबंध आहेत त्या लोकांशी, ते ठीक आहे, कर, मग बघूया, असं म्हणून मी काम सुरू केलं. आणि बऱ्यापैकी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी एकत्रित येऊन चांगल्यापैकी हे उभं केलं आहे. त्याच्यामुळे मी, भारतीय जनता पक्षाचे सगळे जे नेते आहेत, माननीय देवेंद्रजी, नितीनजी आणि वरपर्यंत, की मला मी तिकीट पाहिजे आहे, मी उभा राहणार आहे, माझी उभं राहायची इच्छा आहे, असं मी सांगणार. पक्ष काय जो निर्णय घेईल तो घेईल, असं सगळं आहे. आणि पुन्हा शेवटी हे कशासाठी करायचं आहे, की देश सेवेसाठी, समाज सेवेसाठी साधन म्हणून हे करायचं आहे. इच्छा आहे. मी तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना असं आवाहन करू शकेल, की बा तुम्ही जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन याचं केलं पाहिजे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये सगळ्यात पहिले तर हे जाणून घेतलं पाहिजे, की जुनं कुठलंही रजिस्ट्रेशन कायम राहत नाही. नव्याने झिरो पासून सगळं नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यामुळे माझं मागच्या वेळेस केलं होतं ते अबॉलिश झालंय, नव्याने करायचं आहे, हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी लोकांशी संवाद साधतानाही सांगू शकेल. मग कोणाला रजिस्ट्रेशन करायचं, जो ग्रॅज्युएट आहे, कोणताही ग्रॅज्युएट, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठला असेल, भारतातल्या कुठल्याही विद्यापीठाचा जर तो असेल तर तो, आणि तो नागपूरचा निवासी असेल, नागपूर विभागाचा, आणि ही निवडणूक 6 जिल्ह्यांची निवडणूक आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, असे मिळून 6 जिल्ह्यातले ग्रॅज्युएट्स रजिस्टर करायचे. तर इथे राहणारा भारतातला कुठलाही ग्रॅज्युएट तो इथलं नाव नोंदवू शकतो, पण तो 2022 पर्यंतचाच ग्रॅज्युएट पाहिजे. 3 वर्षाची सिनियरिटी म्हटलेलं आहे. तर 2022च्या नोव्हेंबर पर्यंत ज्याची डिग्री आहे तो करू शकेल. त्याला आपल्याला व्होटिंग कार्ड लावायचं आहे, कुठे व्होटिंग आहे बा तुझं, माझी डिग्री लावायची आहे, डिग्रीची झेरॉक्स द्यायची आहे, फोटो द्यायचे आहेत, आधार कार्ड जोडायचं आहे, आणि त्याचं रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. आमच्या कार्यालयात, माझ्या कार्यालयातून त्याचा म्हणजे सातत्याने रजिस्ट्रेशन सुरू आहे, आजही सुरू आहे, आजही फॉर्म येऊन गेलेत. असं कंटिन्युअस प्रोसेस, आणि त्याच्यातून जी मतदार यादी तयार होईल त्याच्यातून ही निवडणूक होणार आहे. इतके वर्ष झाले काम करून राहिलो आहे, काय ईश्वराची इच्छा असेल आणि जो काही योग असेल त्याच्याप्रमाणे काम करू, असं सगळं आहे. नाही, आपल्या डिस्कशन मध्ये हे तुम्ही एक चांगलं फॅक्ट रिव्हील केला आता, कारण मला याची काही कल्पना नव्हती. आपण तर नुसतं याच गोष्टी डिस्कस करत होतो, की बा तुमचं हिस्ट्री कशी राहिली, तुमचा इच्छा आहे बा थोडासा कल आहे, बट हे जेव्हा तुम्ही हे रिव्हील केलं तर ते मी सगळ्यांना परत अगेन ते रिपीट करेल, की तुमच्याकडे सोल्युशन आहे, प्रत्येक गोष्टीचं समाधान आहे. की जर का हा बघताना कोणाच्या डोक्यामध्ये हा विचार आला, की हे तर सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्कस केल्या पॉडकास्टमध्ये, मग एंडला सोल्युशन काय आहे ना? दुसऱ्याला नावं ठेवणं खूप इझी आहे किंवा कुठले फॉल्ट काढणं इझी आहे, पण मग सोल्युशन काय? आता बरं झालं तुम्ही एंड करताना ही गोष्ट रिव्हील केली, की तुम्ही स्वतःच इच्छा आहे तुमची स्वतःचीच, की मी स्वतः ह्या गोष्टीची जबाबदारी घेतोय. आज मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्या लोकांना हाच एक म्हणजे रिक्वेस्ट करेल, की तुम्ही जर का बघता आहे हा एपिसोड, तर तुम्ही प्लीज याच्याकडे या इंटेन्शनने बघू, की कोणीतरी जबाबदारी घ्यायला तयार आहे आज, आणि ते पण एकदम अशा एरामधले लोक आहे तुम्ही लोक, की जेव्हा पॉलिटिक्स नव्हता, ते म्हणजे एक देशप्रेम होतं, की आणि हा देश माझा, ही सिटी माझी, ही प्लेस माझी, हे लोक माझे, या इंटेन्शनने काम करायला तयार होते. नुसतं सांगण्यापुरती सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी कधीच केल्या नाही. मला तर तुमचं सोशल मीडिया हँडल पण नाही, हे पण नाही माहिती. तर त्याच्यामुळे म्हणून मी लोकांना रिक्वेस्ट करेन, की जर का तुम्ही बघत असाल तर प्लीज हे सगळ्या गोष्टींकडे खूप सिरियसली लक्ष द्या, कारण आपल्याला याची गरज आहे. आजचा यूथ खूप डायव्हर्ट झालेला आहे, लोक खूप कन्फ्युज्ड आहे,
आणि कोणाला सगळ्यांना हेच पाहिजे की यार कोणीतरी असा लीडर हवा जो माझ्या गोष्टींवरती सोल्युशन देईल. आणि सगळ्यात चांगली जबाबदारी तुम्ही म्हणजे माझा पर्सनल एक ओपिनियन आहे की तुम्ही हा कारण हे लिटरेट लोक आहे ह्याच्यात. सगळे लिटरेट लोक आहे, सगळ्यांना बुद्धी आहे. ग्रॅज्युएट झालं म्हणजे तुम्हाला तेवढा एक सिविक सेन्स असतो की तुम्ही काय चूज करताय आणि कोणाला चूज करताय. तर आय थिंक तुम्ही जी आता लाईन चूज केली आहे या सगळ्या सोबतची, ती आता तर मला वाटतं की आता मागे बघण्यासारखं तर काही दिसत नाही आता मला. बरोबर आहे. आणि कसं आहे की शेवटी तुम्ही कन्क्लूड करताय, बराच वेळ झाला आपल्याला बसून चर्चा हो. करतोय. सात्विकम निर्मलम फलम म्हणजे कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलं, सात्विकम निर्मलम फलम, की अच्छी चीज का फल भी निर्मल होता है, अच्छा होता है. Correct. इतके वर्षपर्यंत मी आणि माझी चमू जे काही काम करतोय समाजासाठी, ते समाजाच्या भल्यासाठी. कुठलंही म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की सोशल मीडियावर माझा वावर फारच कमी आहे. लोक इतकं काम करतात आणि एवढं दाखवतात. हो. आम्ही काम करतो पण सोशल मीडियावरती नसतो. आम्ही पेपरला बातमी आली म्हणजे आम्हाला आनंद होतो की चला पेपरला बातमी आली, 4 लोकांना कळलं, असं होतं. मी जसं सांगितलं की मला राजकारणामध्ये अटलजींच्या माझ्यावरती प्रभाव, अटलजींच्या ज्या कविता आहेत, मेरी 51 कविता आहे, त्यांचा ग्रंथसंग्रह आहे तो, कविता संग्रह. तर त्याच्यामध्ये काही कविता फार म्हणजे प्रेरणादायी आहेत. खरंच. मी एक कविता आहे त्यांची, हो. आओ फिर से दिया जलाए. ती कविता आहे, भरी दोपहरी में अंधियारा, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, परछाई से सूरज ही हार गया, अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलझाए, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए. वाह. आओ फिर से दिया जलाए. समोर ते असं म्हणतात, हम पडाव को समझे मंजिल. तर जी परिस्थिती आहे, हो. हम पडाव को समझे मंजिल, म्हणजे राजकारणातलं पद हे काय तुमचं शेवटचं साध्य नाही, ते तर साधन आहे. हम पडाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल. पडावमध्येच तुम्ही मशगूल राहिले, तर लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोह जाल से, वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. अशी अनेक अटलजींच्या कविता आहेत, त्याच्यातून प्रेरणादायी आहे. अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की आजच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत एवढंच सांगावं की राष्ट्र प्रथम, पहिले देश, मग धर्म आणि त्यानंतर सर्व गोष्टी, राजकारण असलं पाहिजे. या तत्वावरती आम्ही काम करतो आणि इतरांनी काम केलं पाहिजे. आणि राजकारणाच्या वातावरणामध्ये एक शुद्धता निर्माण झाली पाहिजे. चारित्र्यवान लोक तिथे गेले पाहिजे. केवळ राजकारणात गेलं म्हणजे पैसा कमवण्यासाठी राजकारणात गेलं. ते आपल्या गणपत पाटील म्हणून एक आमदार होते बघा, 30-35 वर्ष आमदार राहिले. आता शेवटच्या टर्मला ते विधानमंडळामध्ये एसटी बसनी यायचे. तर असे पण लोक आहेत, असे दुर्मिळ लोक आहेत. तर असे चांगले समाजासाठी काम करणारे, देशासाठी काम करणारे लोक हाऊसमध्ये गेले पाहिजे, असं या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. नाही, थँक्यू. कारण हे गरज होती. हा एपिसोड बाकीच्या सगळ्यांपेक्षा याच्यासाठी डिफरंट आहे माझ्यासाठी तरी. कारण की याच्यामधनं लर्निंग्स तर खूप आहे, इन्स्पिरेशनल पण आहे तुमची स्टोरी, आणि एंडमध्ये खूप छान सोल्युशन मिळालं सगळ्यांना की चला आज मी अशा व्यक्तीवरती ट्रस्ट ठेवतोय की जो माझ्यासाठी काहीतरी एक बेटरमेंट चा विचार करतोय. तर मी परत तुम्हाला थँक्यू म्हणेल की तुम्ही मला इतका इम्पॉर्टंट वेळ दिला आमच्या सगळ्या ऑडियन्सला. हा एपिसोड प्लीज तुम्ही सगळीकडे स्प्रेड करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अवेअरनेस आहे बेसिकली, हे आपण कुठलं प्रमोशन नाही करत आहे, हा बेसिक सेन्स लोकांमध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो, अवेअरनेस करतोय. तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा, तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा कमेंट करून, आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सर.